गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. हे पुस्तक मी स्वतः लिहिलेलं आहे. यातमध्ये 5वी ते 10वी सर्वांसाठी इंग्लिश स्पीकिंग आणि इंग्लिश ग्रामरसाठी सर्वांसाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक मागवण्यासाठी व्हॉट्सॲपवरती दिलेल्या नंबरवरती स्क्रीनवरील नंबरवर मेसेज करायचा आहे. तुम्हाला पुस्तक ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच मिळवता येईल. हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये किंवा बिझनेसमध्ये इंग्रजीत बोलताना आपल्याला नेहमीच्या साध्या वाक्यांपेक्षा थोडंसं प्रोफेशनल म्हणजेच व्यावसायिक आणि इम्प्रेसिव्ह वाक्य वापरावे लागतात. आज आपण असेच 20 प्रगत इंग्रजी वाक्य, त्यांचे मराठी अर्थ आणि ते कधी वापरायचे हे शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. इनकरेजमेंट ॲप्रिसिएशन म्हणजेच प्रोत्साहन आणि आभार. नंबर 1, कीप अप द गुड वर्क. मराठी अर्थ असेच उत्तम काम करत राहा. कधी वापरायचे? जेव्हा तुमचा सहकारी किंवा ज्युनियर खूप छान काम करतो तेव्हा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी वापरायचं. नंबर 2, आय कुडंट हॅव डन इट विदाउट यू. मराठी अर्थ तुमच्याशिवाय मी हे काम करू शकलो नसतो. कधी वापरायचं? एखाद्या मोठ्या प्रोजेक्टच्या यशानंतर आपल्या टीमचे किंवा सहकार्याचे मनापासून आभार मानण्यासाठी वापरायचं. नंबर 3, थँक्यू फॉर टेकिंग द इनिशिएटिव्ह. मराठी अर्थ पुढाकार घेतल्याबद्दल धन्यवाद. कधी वापरायचं? जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःहून पुढे येऊन एखादी जबाबदारी स्वीकारते. नंबर 4, युअर फीडबॅक इज हायली व्हॅल्युएबल. मराठी अर्थ तुमची प्रतिक्रिया किंवा अभिप्राय अत्यंत मोलाचा आहे. कधी वापरणार? क्लायंटने किंवा बॉसने दिलेल्या सल्ल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना वापरायचं. मीटिंग अँड डिस्कशन्स, मीटिंग्ज आणि चर्चा. नंबर 5, लेट्स गेट द बॉल रोलिंग. मराठी अर्थ आहे चला कामाला सुरुवात करूया. मीटिंग सुरू करूया. कधी वापरायचे? एखादी मीटिंग किंवा नवीन प्रोजेक्ट अधिकृतपणे आणि उत्साहाने सुरू करताना. लेट्स टच बेस ऑन दिस टुमॉरो. मराठी अर्थ आपण उद्या या विषयावर पुन्हा बोलूया म्हणजे चर्चा करूया. कधी वापरणार? जेव्हा एखादी चर्चा अपूर्ण राहते आणि उद्या त्यावर फॉलोअप घ्यायचा असतो. 7 नंबर, कुड यू प्लीज इलॅबरेट ऑन दॅट पॉईंट. मराठी अर्थ आहे तुम्ही कृपया त्या मुद्द्याचे सविस्तर वर्णन करू शकाल का. कधी वापरणार? मीटिंगमध्ये एखाद्या गोष्टीबद्दल अधिक माहिती हवी असल्यास. व्हॉट डू यू मीन म्हणण्याऐवजी हे वाक्य वापरा. आय एम ऑन दी सेम पेज विथ यू. मराठी अर्थ माझेही तेच मत आहे. आपण दोघे एकाच विषयावर आहोत, विचारावर आहोत. कधी वापरणार? जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मताशी पूर्णपणे सहमत असता. 9 नंबर, लेट्स रॅप थिंग्ज अप फॉर टुडे. मराठी अर्थ चला आजचे काम मीटिंग इथेच संपवूया. कधी वापरणार? मीटिंग संपवताना किंवा दिवसाचे काम थांबवताना. सेक्शन 3, टाईम अँड अवेलेबिलिटी. वेळ आणि उपलब्धताबद्दल. आय हॅव अ टाईट शेड्यूल टुडे. मराठी अर्थ होतो आज माझे वेळापत्रक खूप व्यस्त आहे किंवा आज मला अजिबात वेळ नाही. आज मला अजिबात वेळ नाही. कधी वापरणार? आय एम बिझी म्हणण्याऐवजी हे वाक्य खूप प्रोफेशनल वाटतं. प्लीज लेट मी नो युअर अवेलेबिलिटी. मराठी अर्थ कृपया तुम्ही कधी उपलब्ध आहात ते मला सांगा. कधी वापरणार? क्लायंट किंवा बॉससोबत मीटिंगची वेळ ठरवताना वापरायचं. आय विल गेट बॅक टू यू ॲज सून ॲज पॉसिबल म्हणजेच ASAP. मराठी अर्थ मी लवकरात लवकर तुमच्याशी पुन्हा संपर्क साधेन. कधी वापरणार? जेव्हा तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर शोधून नंतर सांगायचे असते. सेक्शन 4, प्रॉब्लेम सॉल्विंग अँड अपडेट्स. समस्या आणि अपडेट्सबद्दल. आय ॲम ऑन दी टॉप ऑफ इट. मराठी अर्थ मी या कामावर लक्ष ठेवून आहे किंवा मी हे काम करत आहे. कधी वापरणार? जेव्हा बॉस तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या कामाचे स्टेटस विचारतात तेव्हा त्यांना आश्वस्त करण्यासाठी वापरायचं. देअर सीम्स टू बी अ मिसअंडरस्टँडिंग. मराठी अर्थ इथे काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. कधी वापरणार? थेट यू आर रॉंग. तू चुकीचा आहेस असे न म्हणता नम्रपणे वाद टाळण्यासाठी हे वापरायचं.
लेट्स लुक ॲट द बिगर पिक्चर. मराठी अर्थ, चला या गोष्टीकडे मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. कधी वापरणार? जेव्हा टीम छोट्या समस्यांमध्ये अडकते आणि त्यांना कंपनीच्या मूळ ध्येयाची आठवण करून द्यायची असते तेव्हा वापरायचं. वी नीड टू थिंक आउटसाइड द बॉक्स. मराठी अर्थ, आपल्याला काहीतरी वेगळा आणि नाविन्यपूर्ण विचार करावा लागेल. कधी वापरणार? जुन्या कल्पना काम करत नसतील आणि काहीतरी नवीन आयडिया शोधायची गरज असेल तेव्हा हे वापरायचं. नम्र विनंती. नम्र विनंत्या. आय वूड ॲप्रिशिएट युअर क्विक रिस्पॉन्स. तुम्ही त्वरित उत्तर दिल्यास मला आनंद होईल किंवा मी आभारी राहीन. कधी वापरणार? ईमेलच्या शेवटी किंवा समोरच्या व्यक्तीने लवकर रिप्लाय द्यावा यासाठी. थँक्यू फॉर युअर पेशन्स अँड अंडरस्टँडिंग. मराठी अर्थ येतो, तुमच्या संयम आणि समजूतदारपणाबद्दल धन्यवाद. कधी वापरणार? जेव्हा एखाद्या कामाला उशीर होतो आणि क्लायंट किंवा सहकार्याने वाट पाहिलेली असते. फील फ्री टू रीच आउट इफ यू हॅव एनी क्वेश्चन. मराठी अर्थ, तुम्हाला काही शंका असल्यास नक्की संपर्क साधा. कधी वापरणार? प्रेझेंटेशन किंवा ईमेल संपवताना समोरच्याला प्रश्न विचारण्याची मोकळीक देण्यासाठी वापरणार. इट वॉज अ प्लेजर वर्किंग विथ यू. मराठी अर्थ, तुमच्यासोबत काम करून खूप आनंद झाला. कधी वापरणार? एखादा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर क्लायंटला किंवा सहकार्याला निरोप देताना वापरायचं. 20 प्रोफेशनल इंग्रजी वाक्य हे तुमचे कम्युनिकेशन स्किल एका वेगळ्या लेवलवर नेऊन नेतील. तुम्हाला यातील कोणतं वाक्य सगळ्यात जास्त आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.